पोहोचणार. तुम्ही इथून गेलो नाही 100% त्या लोकांना काय डायरेक्ट सेलिंग बद्दल काही माहित नाही, काही माहित नाही. मला ते लोक बोलणार असे भरपूर आहे, भरपूर गेले असे बोलणार. त्यासाठी ते वाय डायरेक्ट सेलिंग काय करायचंय, त्यामध्ये आरसीएमएस काय करायचंय, हे सगळं एकदा 5 मिनिटांमध्ये आमचे श्रीकांत पवार क्लिअर करतील. रॉयल याची वाटत नाही का दोन असं इमानदार नाही असं किती लोक त्यांना बरं झालेलं आहे. त्याचा अर्थ लक्षच नाही काय चाललंय की पण आता ती चाललंय बरोबर लक्ष झाले सगळ्या. जर कसं वर झालं तर मला एक 2 मिनिटं थोडीशी ऍक्टिव्हिटी करूया. सर्वांना उठून उभा एकच मिनिटात उठून उभा सगळेजण रिक्वेस्ट उठून उभा थोडस हात करा असा घ्या. लहानपणी राहिलेले आपल्याकडे डायरेक्ट खाली एकदम पूर्ण जमिनीपर्यंत जेवढं जमत वा परत सगळं बघा. परत उजवीकडे घ्या, परत जेवढं जमत बघा. परत बरोबर बघा, परत खाली घ्या. आणखी हे काय नवीन चाललंय बसा खाली आता आणि जोरदार स्वतःसाठी करायचं स्वतःसाठी बरोबर. तर आता जास्त वेळ नाही 5 मिनिटांमध्ये क्लिअर करून बोलायचं खूप काही आहे पण वेळ ऍक्च्युली झालेला आपल्याला. वाय डायरेक्शन हा पार्ट आपल्याला सरांनी एक जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे बरोबर. तर आरसीएमचा अर्थ जर समजला, आरसीएमचा अर्थ बऱ्याच ठिकाणी वेगवेगळा निघतो बरोबर. कॉन्सेप्ट मार्केटिंग सरांनी सांगितलं इंडियन रेट, इंडियन कल्चर आणि इंडियन मेंटॅलिटी बरोबर. बोलले तर लवकर समजणार बरोबर. तर आरसीएमचा निघतोय पण इंडियामध्ये हजारो लाखो कंपन्या काम करतात. मग याच्यामध्ये आरसीएमच का हा जर मनापासून जर ऐकला, आम्ही काय स्वतः तयार करत आम्ही सायंटिस्ट नाही पण कुठेतरी ऐकला आणि वापरात आणलं इम्प्लिमेंट केला म्हणून आम्हाला सोपं जातं बरोबर. पण जर बघितलं तर फक्त ह्याचे 5 P जर आपल्याला समजले आज 5 P मध्ये शॉर्ट मध्ये सांगतो तर याचा आरसीएमचा सर्वप्रथम झाला 1977 ला ज्यावेळेस होतं ट्रॅडिशनल मार्केट होतं. कंपनी प्रॉडक्ट बनवते ऍज अ रिटेलर, होलसेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर, सीएनडी एजंट, ऍडव्हर्टायझिंग आणि कंपनी याच्या माध्यमातून कस्टमर पर्यंत पोहोचतो बरोबर. साधा 5 रुपयाला वस्तू कंपनी बनवते, आपल्यापर्यंत रेट होतो 50 रुपये. मधले पैसे कुठे गेले, माझ्या लोकांना गेले साहजिक आहे. 10 रुपयाला जर एखादी कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग असतं तर आपल्यापर्यंत 100 रुपये किंमत होती. हा सगळ्यांना म्हणतात ना, कळतं पण वळत नाही. सगळ्यांना माहिती आहे पहिल्यापासून खूप जुनी पद्धत आहे पण वापरत आणत नाही आपण. तर पहिलं ते कंपन्यांचा प्रोफाईल बरोबर. प्रोफाईल जर स्ट्रॉंग आहे कंपनीचा 1977 पासून कंपनी आहे मार्केटमध्ये बरोबर आहे. ऑगस्ट 2001 ला डायरेक्ट सेलिंग मध्ये आली कंपनीने. त्यावेळेस एक दूरदृष्टी बघितली, विषय बघितला हे जे प्रॉपर्टी आहे सर बरोबर आहे. मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे किती वर्षापूर्वी खरेदी केली असं एक अंदाज 2004 मध्ये प्रॉपर्टी खरेदी केली म्हणजे 2004 ला कंपनीला समजलं होतं येणाऱ्या दिवसात कशा असतात डायरेक्ट सेलिंग साठी बरोबर आहे. त्यावेळेला कुठला रूल्स नव्हता ना रेग्युलेशन नव्हता ना कुठली कंपनी गव्हर्नमेंटची गाईडलाईन देखील नव्हती. पण कंपनीने दूरदृष्टी बघितली, विजन बघितलं की येणाऱ्या दिवसाला डायरेक्ट सेलिंगचं काय महत्व आहे. प्रोफाईलचं बघितलं तर आजच्या डेटला जर बघितलं पण 2024 ला माझ्या अंदाजे 48 वर्षापासून बरोबर आहे टीसी सरांना या क्षेत्रातला अनुभव असावा. 48 वर्ष 48 इयर बॅक आपण जर बघितलं तर 48 वर्षाचा टोटल अनुभव म्हणजे सीएमडी आपले कमी आहेत का बरोबर. याचं युनिट जर कंपनीचा प्रॉफिट तर 250 प्लस डेपो आपल्या ऑल इंडियामध्ये आहेत कंपनीचे बरोबर आहे. अंदाज आकडा हा दिवसेंदिवस वाढणारच आहे, एक्झॅक्ट आकडा कोणाला कधी सांगता येणार नाही पण एक अंदाज बघितला आपण तर 250 पेक्षा जास्त डेपो आपल्या इंडियामध्ये कंपनी आरसीएमच्या आहेत. जर मिनी शॉप जर बघितला तर नियर अबाउट 15,000 आपले जसे हे वंडरवर्ल्ड आहे आपण इथे बसले 15,000 पेक्षा जास्त वंडरवर्ल्ड आपल्या आरसीएमच्या आहेत. त्याला नाव देताना आपण काहीतरी त्यांना सुचलं असं वंडर म्हणजे काय चमत्कार बरोबर आहे आणि वर्ल्ड म्हणजे काय मॅडम
जग. जागतिक चमत्कार हे नाव त्यांना त्यावेळेस सुचलं होतं ज्यावेळेस त्यांनी वंडरवर्ल्डचं नाव ठेवलं, बरोबर. त्यांना जागतिक चमत्कार करायचं होतं ह्या गोष्टीसाठी. बॅटरी संपली यायची, काय हरकत नाही, आवाज येतो सर्वांना. तर जागतिक लेवल ह्यांना काय करायचं होतं, एक मिरॅकल करायचा होता. तिसरी गोष्ट जर बघितलं तर आज 2.25 कोटीपेक्षा जास्त लोक आरशेमध्ये जॉईन येतात. विचार जर केला, दिवसेंदिवस संख्या लाखात चाललेली आज 2.25 कोटी लोक जास्त म्हणजे याच्यामध्ये जॉईन आहेत, हे सामील आहेत अभियानामध्ये. परंतु सर्वच लोक सिरियस जसं आता इथं आहे, इथं सर्वच लोक सिरियस आहेत का? आपल्या लोकांना बरोबर आहे. दुसरं गोष्ट बघितलं तर कंपनीचं आहे प्रोमोटर, बरोबर आहे. सरांचं नाव आहे आदरणीय TC छाबरा सर. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्यांनी ही संकल्पना आपल्या सर्वसामान्य लोकांना जास्त गृहीत धरलं त्यांनी, आणि त्याच लोकांसाठी इथं नेटवर्करची गरज नाही, बोलणाऱ्या माणसाची गरज बिलकुलच नाही. तर सर्वसामान्य लोकांचा जास्त विचार केलेला आहे, बरोबर आहे. तर त्या लोकांना जास्तीत जास्त प्राधान्य कसं देता येईल, आरोग्याच्या संदर्भात त्यांना जागृती जनजागृती कसं करता येईल, हे सर्वात पहिल्यांदा जर कोणाच्या माइंडमध्ये आला असेल तर आरशेमचे आपले CMD मिस्टर TC छाबरा सर. तिसरं जर कंपनीचं बघितलं तर प्रोडक्ट, बरोबर आहे. आता या प्रोडक्ट मध्ये परत 3 कॅटेगरी येतात. 3 कॅटेगरी कुठली? प्रोडक्ट म्हणजे काही सर्वांना जवळजवळ नाव ऐकलं की माहिती होतं, बरोबर. त्याच्यामध्ये पहिलं आहे युजेबल, वापरण्यायोग्य आहे का खरंच, बरोबर आहे. 10 रुपयापासून आपल्या ऑटोमॅटिक 1 रुपयाचा शॅम्पू आहे, 2 रुपयाचा शॅम्पू आहे, म्हणजे याच्यापेक्षा स्वस्त द्यायचं काय, म्हणजे वापरण्यायोग्य आहे का, युजेबल, बरोबर आहे. दुसरा आहे प्रॉफिटेबल, आणि नंतर आहे रिझनेबल. क्वालिटी पण मेंटेन पाहिजे, रेट पण मार्केटच्या बरोबरने कंपॅरिझन मध्ये पाहिजेत, आणि महत्वाचं रिझल्ट आणि क्वालिटी पण पाहिजे. हे तिसरं आहे प्रोडक्ट. चौथं आहे प्लॅन. प्लॅन आरशेमचा परफेक्ट प्लॅन कोणाला माहिती आहे? प्रामाणिकपणे हातवर करू शकता. परफेक्ट प्लॅन जुन्या लोकांपैकी. प्लॅन ऍक्च्युअली रन कसा होता सिस्टम, मॅडम साठी जोरदार. मित्रांनो, प्लॅन आपला चालतो ऍक्च्युअली फक्त हे पिन लेवल आणि स्लॅब कमिशन, बरोबर मॅडम. सरांनी आज देखील आम्हाला तसंच टॉर्चर करतात, कुठला स्लॅबला किती टक्के. आम्ही देखील आज गडबडून जातो, गोंधळून जातो. अचानक कधी कुठला प्रश्न येईल सांगता येत नाही. याचा अर्थ नेहमी अलर्ट आणि AK-47 आपल्याकडे पाहिजे, बरोबर आहे. कुठल्या स्लॅबला किती पर्सेंटेज आहे आणि पिन लेवल काय सांगते ह्याच्यावरती जर आपण फोकस केला तर प्लॅन सुरुवातच इथून आहे. हे बालवाडी पहिली म्हणतो ना आपण, इथूनच सुरुवात आहे. तर ही प्लॅन आणि पे आउट सगळ्यात सोपा आणि सुंदर आणि सुटसुटीत प्लॅन आपला फक्त 2,04,000. बाकीचे प्लॅन कुठल्या कंपनीचं नाव घ्यायचं ना आपल्याला, पण एवढे किचकट आणि एवढे क्रिटिकल प्लॅन असतात की सर्वसामान्याच्या डोक्याच्या बाहेरचे विषय असतात. हे माझ्या बापाला होतच नाही म्हणतात सर, पण याच्यापेक्षा सोपा प्लॅन कुठंच नाही. आणि पे आउट जर बघितलं तर पे आउट आपली कंपनी सुरुवात कितीपासून करते सर? 2% आणि हायस्ट किती टक्के देते सर? टोटल आरशेमचं पेमेंट हायस्ट 53%, बरोबर. सुरुवात आहे 2% आणि हायस्ट आहे किती? 53%. आता मला सांगा, डीएड केल्यानंतर शिक्षक होतं, बरोबर. लॉ केल्यानंतर काय होतं मॅडम? वकील होतं. MBBS MD MS केलं काय होतं? डॉक्टर. हे फॅसिलिटी माहिती, पण ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रातल्या लोकांकडनं जर आपण गायडन्स घेतलं तर आपण बरोबर पोहोचतो, बरोबर आहे. इंजिनियरकडे जावं, सर म्हणायचं, त्याला म्हणायचं आमच्या शाळेतला एक फॉर्म भरायचा, त्याला जमल का? काय गोष्टी जमणारच नाही. कॅटेगरी बदलली, नॉलेज बदलतं, सगळ्या गोष्टी. तर याचं जर परफेक्ट नॉलेज पाहिजे असेल तर याच्यामधले जे तज्ज्ञ आहेत, जे सक्सेस लोक आहेत, जे किंवा प्रामाणिकपणे काम करतात आणि ऍक्टिव्ह, इफेक्टिव्ह आणि ग्रोईंग ऍक्टिव्ह अपलाईन म्हणतो आपण, त्या व्यक्तीला जर जाऊन विचारलं तर त्याच्यापैकी सहज तुम्हाला इथं निसंशयतेचं होऊ शकतं. तर मला सांगा, आपला 1 रुपयाचा शॅम्पू आहे किंवा एखादी 10 रुपयाची वस्तू घ्या स्वतः, बरोबर आहे. तर 10 रुपयाची वस्तू डिप्रेट किती असतो? एक साधारण वस्तू आपण कुठली पकडतो, चला चहापैकी किती? आता स्वस्त आणि महाग त्यातला एक छोटासा पॉईंट जो राहिलेला आहे ते शेवट क्लिअर करतो. मला वाटत नाही याच्या अगोदर इथं किती क्लिअर झालेला असावा, पण ते कायमच्या स्वरूपात लक्षात राहा. तर 2% सुरुवात आहे, हायस्ट 53%. 10 रुपये काय सर आपली MRP, बरोबर आहे. याचा डिपिरियड किती सर? 9 रुपये. आणि याचे PV किती असतं सर? साधारण 3 किंवा 4. फक्त मोबाईलचं कॅल्क्युलेटर काढू शकतो. प्रेम सर समोर यायचं, 1 मिनिट फास्ट आहे जरा. आता स्वस्त महाग मध्ये अडकून राहतो आपण, बरोबर आहे. सरांनी जसं कंपॅरिझन सांगितलं, 10 रुपयाची वस्तू आहे, 9 रुपये डिप्रेट आणि PV 4. आपल्याला येणार हे जे काही अकाउंटला इन्कम आहे, जे कमिशन आहे, कशावर येतं? हे तर बरोबर आहे. तर सर करा 4 गुणिले 53% करा सर. इथे या समोर आहे. हा, 4 गुणिले 53% किती गेलं सर?
₹2.12 मायनस त्याचा डीपी रेट काढा. मायनस डीपी रेट ₹9 समोर सांगा सर्वांना. ₹6.80 म्हणजे ₹10 एमआरपी ची वस्तू तुम्हाला कितीला पडते? 53% जर तुम्ही जर कमिशन कंपनीनं आपल्याला जर दिलं तर कितीला पडते सर? ₹6. मग द्यायला कंपनी द्यायला बसलेली, चमच्याने घ्यायचंय, तांब्याने घ्यायचंय का बकेट लावायचे का डायरेक्ट पाईप लावून मोटर टाकायचे आपल्या हातात, आपल्या मनावर, बरोबर. कंपनी द्यायला बसली तुम्हाला 53%, कितीला पडते ₹10 वस्तू? ₹6.80. मग महाग आहे का? आता हे थोडंसं मोठं वाटतं. ह्याच्यापेक्षा ₹1 शॅम्पू आपला, बरोबर आहे. मार्केटचा शॅम्पू आहे सर 5 ml 4 ml चा, आपला आहे 6 ml प्लस त्याचे इन्ग्रेडियंट बघा, कंटेंट बघा, शिकाकाई, आवळा, हिना, बरोबर आहे. म्हणजे जुन्या लोकांना आयुर्वेदात ह्याला खूप महत्व आहे. आता ₹1 शॅम्पू त्याला 50% पीव्ही किती? 0.50, बरोबर आहे. आता त्याच्यावरती जर तुम्हाला 53% दिले तर मग ह्याच्यापेक्षा स्वस्त द्यायचंय काय? पाऊच मध्ये हवा भरून द्यायची का नसते? 7 पैशाला पडतं. विचार करा, महाग आहे का आपलं? फक्त समजून घ्या आणि शिकलात तर या गोष्टी समजणार आहे. वेळ जास्त घेण्यात अर्थ नाही. याच्यानंतर मी माझी जागा घेतो आणि थांबतो. थँक्यू. जय अर्षण. तर इसके बाद दोस्तों एक बहुत बड़ा जिम्मेदारी का रोल होता है. जो मार्केट में जो गलत विज्ञापन चल रहा है, जो गलत एडवर्टाइजमेंट चल रही है, ऐसा कौन सी भी मार्केट में देखो, जो भी चीज हमारे घर में आती है बिना एडवर्टाइज के, बिना जाहिरात के माध्यम से ही आती है, बिना उसके आती नहीं है, बराबर है. तो बहुत बड़े बड़े उनको कभी ऐसा बुरा कहने का नहीं, लेकिन उनका कहना है कि मेरे सौंदर्य का राज लक्स है. सुना है किसी ने ऐसे? कौन सा आदमी इधर किसी ने सुना ही नहीं जिंदगी में? मेरे सौंदर्य का राज मतलब इसने लक्स यूज किया तब जाके वो खूबसूरत हो गए. ठीक है. अभी एक जाहिरात चल रही आहे, थोडं मराठी हिंदी मिक्स करतो मी, बरोबर आहे. मी पण इकडचाच आहे. तर विषय कसा आहे, एक टीव्हीवर जाहिरात येते, 80-75 मला वाटते साधारण वर्षाची एक आजीबाई आहे, 75 वर्षाची, आणि ते ऊस खाते, तोंडात एकही दात नाही तरी ऊस खाते. कशामुळे? फक्त तिला कोलगेट भेटते वापरायला म्हणून. आपल्याला भेटत मग ते चालू आहे तरी पण ते कोलगेट लावते आणि ऊस खाते, दात नाही. पण याचा अर्थ काय होता? ती कोलगेटने दात घासते म्हणून ऊस खाते, तोंडात दात. मग आता ह्याच्या रिसोर्स बसतो आपला, आणि आम्ही इथं जीव तोडून बिंबीच्या देठापासून सांगतो लोकांना ह्यांचा काहीतरी फायदा असा इथं उगाच सांगत नाही. पण इथं जे म्हणतात ना, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. माशाच्या पाण्याला पिलाला पोहायला शिकायची गरज नाही. आज एवढे जीव तोडून का सांगता? एवढे आतून आवाज काय येते? प्रोडक्ट वापरतात, रिझल्ट घेतात, आणि हा आनंद पैशाने कधीच भेटत नाही.